सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसावा आणि अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाने सांगली शहर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील वांदलेसवाडी परिसरात सापळा रचला। यावेळी रेकॉर्डवरील आरोपी गोरखनाथ मारुती कदम वय वर्ष 42 राहणारा वांदलेसवाडी सांगली हा कमरेला पिस्टल खोचून संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेत पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला। आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं चौकशीत निष्पन्न झालं। प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।